नमस्कार मित्रांनो, तर तुमचं अनुज मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज अनुज आपल्यामध्ये नाहीये, त्याचं कारण आहे की त्याची परीक्षा आहे। आज आम्ही सर्वजण पंढरपूरला निघालो आहोत। मी माझे सर्व सहकारी आम्ही सर्व आज पंढरपूरला निघालो आहोत आणि या पंढरपूरची तयारी आम्ही खूप दिवसापासून करत होतो। ऑफिसच्या कामातून आम्ही वेळ काढला आणि आज फायनली ती तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता नांदूर शिंगोटे या ठिकाणी पेट्रोल टाकलेलं आहे आमच्या गाडीमध्ये। तर या ठिकाणून आम्ही पुढचा आमचा प्रवास आता चालू करणार आहोत। धन्यवाद। साठी चाललो आहे। तीर्थावर चाललो आहोत। चंद्रभागेचं दर्शन घेऊन तीर्थ
तिथे स्नान करून किंवा चरण हे करून आम्ही पुढे दर्शनासाठी पुढे जाऊ. धन्यवाद. हा, तर मित्रांनो, अखिलेश आपल्याला आता पांडुरंगाच्या दर्शनाला आलेलं असताना आपल्याला टिक्क्याचं प्रायोजन हा अखिलेशकडनं आपण करत आहोत. आबाईला तो टिक्का लावतोय, आपण बघू शकताय. हा टिक्का लावण्याची एक वेगळी पद्धत असते ती पंढरपुरात आम्ही चेहऱ्यावर असं एक तेज या टिक्क्यामुळे येऊन जातं, तुम्ही बघू शकताय. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सुमारे 800 वर्षाहून अधिक जुने आहे. मंदिराच्या गर्भगृहात विठ्ठलाच्या काळ्या पाषाणातील प्रतिमा आहे. या पंढरपुराच्या विठ्ठलासाठी ही जो जनसमुदाय, अलोट असा जनसमुदाय एकत्र आलेला आहे, बघू शकताय. प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही सर्वजण एक टिक्का लावतोय जो आपल्या हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे, बघू शकता तुम्ही. पंढरपूरची वारी केवळ यात्रा नसून ती भक्तीची अखंड परंपरा आहे. गाथा सांगतो ज्ञानेश्वरा, ओव्या सांगतो तुका, म्हणत वारी करणारे वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर अभंग म्हणत विठ्ठलाची आराधना करतात. असा हा दिव्य अनुभव इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अद्भुत शांती निर्माण करतो. जय हरी विठ्ठल, जय पांडुरंग. मित्रांनो, आपण आता आपला मोबाईल ऍक्च्युली मध्ये अलाउड नसल्यामुळे आपण आपला मोबाईल हा लॉकरमध्ये जमा करत आहोत. इथे एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे एवढी गर्दी आहे, परंतु या गर्दीमध्ये कोणालाही कोणाचा धक्का न लागता सर्व वारकरी किंवा जे आलेले पर्यटक आहात हे एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि कुठलाही धक्का न लागता दर्शन खूप व्यवस्थित पार पडत आहे. हा इथला माऊलींचा चमत्कार म्हणावा, त्या इथली एक अद्भुत शक्ती म्हणावी, ही एक ताकदच आहे. पांडुरंगाच्या चरण दर्शनाचा आमचा योग आज थोड्यासाठी हुकला आहे. वेळेअभावी आम्ही आज मुखदर्शन घेतले आहे. सर्वसाधारणपणे चरण दर्शनासाठी 5 ते 6 तासाचा कालावधी लागतो. वेळेअभावी आम्ही तो घेतला नाही. मुखदर्शनाचा लाभ आम्हाला मिळाला. जवळजवळ 1 ते 2 तासात मुखदर्शन झाले आणि आम्ही बाहेर आलेलो आहोत. तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल पंढरपुरात परिसरातील आम्ही तुम्हाला सिनेमॅटिक्स आणि थोडे शॉर्ट्स दाखवणार आहोत, तर सोबत राहा. धन्यवाद. आपण पंढरपुरातील सुप्रसिद्ध देशपांडे मिठाई या ठिकाणी आलेलो आहोत. ही 100 वर्षापूर्वी स्थापन झालेली मिठाईचं दुकान आहे. या ठिकाणी शुद्ध अशा तुपातले मिठाई मिळते. तर आपण इथे काय काय मिळतं हे बघूया.
आपण देशपांडे बंधू यांची फेमस मिठाई घेतलेली आहे, गुलकंद पेढा घेतलेला आहे आपण, आणि मलाई बर्फी आणि सातारा बर्फी घेतलेली आहे. तर आता आपण नेक्स्ट भारत भुवन या ठिकाणी साबुदाण्याचा आस्वाद घेण्यासाठी जाऊ. तर भेटूया पुढे. आधी विठोबा मग पोटोबा या अनुषंगाने आम्ही आता पोटोबासाठी आलेलो आहोत. भारत भुवन या ठिकाणी 70 वर्षाची अशी परंपरा असलेलं भारत भुवन या ठिकाणी आम्ही साबुदाणा खिचडी व पायनॅपल शिरा याचा आस्वाद घेण्यासाठी आलो आहोत. तर मी तुम्हाला मधले खिचडी आणि पायनॅपल शिराची चव कशी असते ते दाखवतो. या आलेली आहे. इथलं भारत भुवन या ठिकाणचं प्रसिद्ध असलेलं पायनॅपल शिरा, मलाई पायनॅपल शिरा, तसेच दुसरी ऑर्डर देखील आले आहे साबुदाणा आणि त्यासोबत असलेली देखील खास अशी तर्री. तर मित्रांनो, आम्ही आता भारत भुवन या ठिकाणी पोटभर असा नाश्ता केलेला आहे आणि या ठिकाणून असा स्वादिष्ट असा नाश्ता करून आता आमचं परतीचा प्रवास चालू होत आहे. आणि परतीच्या प्रवासात आम्ही गणपतीचं दर्शन घेणार आहोत. तर भेटूया गणपतीच्या दर्शनाच्या ठिकाणी. आम्ही आता पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. विठुरायाचं दर्शन झाल्यानंतर पोटोबा केला आणि आम्ही आता नाशिकला परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. रस्त्यामध्ये आम्हाला अष्टविनायकपैकी एक सिद्धटेक गणपतीचे दर्शन होणार आहे. तर भेटूया पुढे सिद्धटेक गणपती या ठिकाणी. गणपती तिसरा गणपती, गणपती तिसरा गणपती, सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गावर, पायावरी डोई तुझ्या बगताला पावर, सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गावर, पायावरी डोई तुझ्या भगताला पावर. हे दैत्य मधु कैटवार गांजल हे नगर, विष्णू नारायण गाई गणपतीचा मंत्र, राखूस मेल नावाल झालं टेकावरी देवळ आलं, राखूस मेल नावाल झालं टेकावरी देवळ आलं, लांब रुंद गावाऱ्याला बितळत मखर, चंद्र सूर्य गरुडाची भौतिकाला कुसर. चिंचवड देवस्थान ट्रस्ट श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अष्टविनायक पैकी एक या गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही आता घेतलेलं आहे. आणि आम्ही आता नाशिककडे प्रस्थान करताना अजून एक अष्टविनायक पैकी एक गणपती बाप्पांचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे, ते म्हणजे रांजणगाव. चला मी तुम्हाला रांजणगावचे घेऊन जातो. आपली ट्रिप ही अंतिम टप्प्यात आलेली आहे, ते म्हणजे लास्टचा गणपती नाशिककडे जाताना तो म्हणजे रांजणगाव. चला मी तुम्हाला रांजणगावचे दर्शन करू. गणपती गा चौथा गणपती, साई रांजण गावचा देव महागणपती, साई रांजण गावचा देव महागणपती, दहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती, दहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती. गजा खाली तो आसन
आम्ही जे काही ब्लॉग बनवले त्या ब्लॉगमध्ये अनुजला आम्ही सर्वांनी मिस केलं. प्रत्येक ब्लॉगमध्ये अनुज हा त्या स्वकष्टाने मेहनतीने त्याचे ब्लॉग बनवतो. आज त्याची एक्झाम असल्यामुळे तो येऊ शकला नाही आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला तो नक्की भेटेल. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपली पंढरपूरची ट्रिप ही सर्व प्रयत्नांनी परिपूर्ण झालेली आहे आणि ती परिपूर्ण झाली आहे रांजणगावला. रांजणगावचा गणपती हा लास्टचा गणपती आम्ही आणि दर्शन घेतलं, मनोभावाने दर्शन घेतलं आणि इथून पुढे आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला आम्ही आपल्या घरी जाणार आहोत. आणि आजचा दिवस हा खूप छान होता, एक आठवणीतला दिवस राहील. आणि अनुज मराठी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पंढरपूर दर्शन घडवले, गणपती आणि काही सिनेमॅटिक शॉर्ट्स आणि काही व्ह्यूज देण्याचे प्रयत्न केले. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.